बोला गणपती बाप्पा. लोक कमी आली की काय, जरा जोरात आवाज आला पाहिजे. गणपती बाप्पा. आणि त्याच गणेशाच्या नामस्मरणाने करत या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. कारण जरा जोरदार टाळ्या तुमच्या वाजल्या तर आम्हालाही जरा बरं वाटणार आहे. जोरदार टाळ्या आपल्या, कारण तुमच्या टाळ्या वाजल्या की तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत असतं. परंतु पूर्वीचं प्रेम आणि आताचं प्रेम यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. पूर्वीचं प्रेम कसं असायचं, गंगेवाणी पवित्र निर्मळ स्वच्छ प्रेम. पूर्वीचं प्रेम गंगेवाणी पवित्र निर्मळ स्वच्छ प्रेम. आताच्या प्रेमात भरली फक्त वासना. युट्यूबला जाशील तू आता. नको बाबा. बरी आहे ना, बऱ्याच दिवसाने भेटले आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. RDB राकेश बडेकर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत. आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला. जेजुरीनी खंडोबानी मला बोलवलेलं आहे आणि संतोष आलेला आहे मला घ्यायला, माझा मित्र. ही बघा गाडी, ही गाडी घेऊन आम्ही जाणार आहेत. हाय हाय अनिल मामा, बरं आहे ना? हाय डुबेजी, कैसे हो? ठीक हो ना? हाय संतोष. हाय. चला जेजुरी, जय खंडोबा. आई बरे आहेत ना? हाय दिलीप. चला जेजुरीचं दर्शन घ्यायचं आहे आता. आम्ही आता गाडीमध्ये बसतोय आणि बघूया रस्त्यात कुठे कुठे थांबतो आम्ही आता. जय खंडोबा. जेजुरीला जाताना सर्वात 1458 मीटरचा बोगदा, सर्वात मोठा. त्याचं नाव आहे कात्रज बोगदा, पुणे. कात्रज बोगदा, पुणे. ते आम्ही आता क्रॉस करतो. जेजुरीचा खंडेराया खंडेराया, आलो भक्ताला ताराया ताराया. हे गर्दी जत्राला, गर्दी जत्राला, हे खंडोबारायाच अडवई लागल मुरलीला. संपला. एक नंबर. जय श्रीराम, जय मल्हार. गाईज आम्ही आत्ता पोचलेलो आहोत. बराच ट्रॅव्हल झाला आमचा. गाडी टोल टॅक्स देतं काय? आम्ही जेजुरी ठिकाणी आता पोचलेलो आहोत आणि जेजुरीचं मंदिर बघा खालून कसं दिसतंय. लाइटिंग बघा किती छान. एलकोट एलकोट, जय मल्हार. तर चला वरती आता पायऱ्या चढून दर्शनाला जाऊया. कशी दुकानं आहेत बघा गाईज सर्व. या साईडला पण दुकान आहेत. आता वाटतं आरतीचा टाइम झाला वाटतं. आम्ही थंड म्हणतोय काय, 2100 रुपये खर्च फक्त आतमध्ये खंडोबाच्या अंगावर आहे, मग बाकी घेतात 1100 रुपये. जय खंडोबा. ते जेजुरीचं देवस्थान. आणि हे बघा रात्रीच्या वेळी वरतून बघा कसं वाटतं सर्व. एवढ्या उंचावर आहे जेजुरी. एलकोट एलकोट, जय मल्हार. फोटोशूटसाठी मुख्य दरबार. किती गर्दी आहे बघा गाईज. एलकोट एलकोट, जय मल्हार. सदानंद असा एलकोट. जेवढी पब्लिक वरती चालली आहे तेवढीच पब्लिक खाली येते. कोरीव काम केलेलं आहे. आणि अजून गर्दी बघा काय दर्शनासाठी. इथे बघा खाली पूर्ण अजून दर्शनाला जेवढे जात आहेत
तेवढंच दर्शनासाठी येतात. एलकोट एलकोट जय मल्हार. रात्रीच्या वेळी दृश्य बघा काय. जय मल्हार. आनंदाचा एलकोट. चला आता दर्शन घेऊया. जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. जय खंडोबा. एलकोट एलकोट जय मल्हार. एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. एलकोट एलकोट जय मल्हार. गायकर दादा आणि गायकर वहिनीची भेट झाली आहे जेजुरीला. हाय, बरे आहेत ना? कधी पोहोचले तुम्ही? 5 वाजता. मग लवकर आले. आम्ही रमत गमत आजची आलो. चला आता दर्शन तर झालेलं आहे. जेजुरीच्या पायथ्याशी आपण आलो आहे. आता थोड्या वेळाने उतरूया खाली. खूप गर्दी आहे या टायमाला पण बघा काही. दाखवतो तुम्हाला किती गर्दी आहे बघा. रात्रीचे 8 वाजले. 8 वाजता गर्दी बघा किती. गायकर दादा बघा पाया पडतोय. एलकोट एलकोट जय मल्हार. सदा आनंदाचा एलकोट. फोन करा पण आमचा कुठे.
बाप्पा लोक कमी आली की काय जरा जोरात आवाज आला पाहिजे गणपती बाप्पा. आणि त्याच गणेशाच्या नामस्मरणाने करत या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. कारण जरा जोरदार टाळ्या तुमच्या वाजल्या तर आम्हाला जरा बरं वाटणार आहे. जोरदार टाळ्या आपल्या तर तुमच्या टाळ्या वाजल्या की तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत असतं. परंतु पूर्वीचं प्रेम आणि आताचं प्रेम यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. पूर्वीचं प्रेम कसं असायचं गंगेवाणी पवित्र निर्मळ स्वच्छ प्रेम. पूर्वीचं प्रेम गंगेवाणी पवित्र निर्मळ स्वच्छ प्रेम. आताच्या प्रेमात घडली फक्त वासना. आताच्या प्रेमाबद्दल जर सांगायचं झालं तर 2 शब्दात म्हणावंसं वाटेल की प्रिये तू आणि मी ज्या ठिकाणी भेटायचो ते वडाचं झाड आता सुकलंय. प्रिये तू आणि मी ज्या ठिकाणी भेटायचो ते वडाचं झाड आता सुकलंय. कारण त्याच ठिकाणी माझ्याच पोरानं देशी दारूचं दुकान टाकलंय. हे आजकालचं प्रेम आहे परंतु खऱ्या प्रेमाची साक्ष पटवून देणारी. तर आठवावं लागेल त्या राधेला, आठवावं लागेल त्या श्रीकृष्णाला. श्रीकृष्णाच्या मंजूळ भासरीवरती लीन होऊन बेधुंद होऊन नाचणाऱ्या त्या राधेचं आणि श्रीकृष्णाचं प्रेम दर्शवणारी एक बहारदार गवळण या मंचावरती सादर करत आहोत. भव्य दैवत या कार्यक्रमातील हा पहिला वैला कळेश्वर सादर करतात. पुन्हा एकदा या कार्यक्रमातील सर्वच यशवंत गुणवंत बहारदार गवळण. यात्रेविषयी त्यांनी प्रोग्राम ठेवलेला आहे. श्याम भोईर मित्राची आई आली अंबरनाथ गावची. आई बरे आहे ना? कसे आहे? माझा फोटो करायला घेतली का काय? युट्यूबला जाशील तू आता. नको बाबा. बरे आहे ना? बऱ्याच दिवसाने भेटले आहे. ती नाही येत मग आता.
असं भंडारा व्हा दोघांनी नमस्कार पाय पडले हात मागे टांगायचा अशी दाताने कडे उचलायची वर घ्यायची आणि हात लावायचे पुढे चला पाय पुढे टाका हात दिला हे आज केलं साधा आनंदाचा एअरपोर्ट बंद खाली वापरून हातातून सोडायचा नाही आनंदाचा शुभ सकाळ मंडळी. काल मी ब्लॉग एंड करायला जमलं नाही मला, तर आम्ही रात्री इथे वस्तीला राहिलेलो. आम्ही आलेलो जेजुरीला आणि हे बघा इथे सूर्या हॉटेलमध्ये आम्ही काल वस्तीला राहिलेलो आणि आता परत आमची तयारी वगैरे झाली आणि आम्हाला बघूया. आजचा दुसरा दिवस आहे जेजुरीला. बघू काय काय होतं आता दाखवतो तुम्हाला. काहीच आम्ही गाडी पार्क केलेली आहे बघा इथे. हाय दिलीप, शुभ सकाळ. संतोष, शुभ सकाळ. डुबेजी, शुभ सकाळ. तर चला आम्ही आता इथून निघणार आहेत. गणपती बाप्पा मोरया. दिल्या पुढे मोर्या मोर्या गणपती बाप्पा येलकोट येलकोट. जय मल्हार. जय मल्हार. सदा आनंदाचा येलकोट. चला गाईज आता गाईज आम्ही आता इथे नाश्त्यासाठी उतरलेलो आहे आणि आम्ही इथून आता नाश्ता करून थेट घरच्या प्रवासाला आपल्या घरी अंबरनाथला. आणि इथे आम्ही नाश्ता काय करायला बसलो आहे. मानकर डोसा. मानकर डोसा खायचा इथे जेजुरीला. मानकर डोसा इथे आम्ही थांबलेलो आहोत. इथे आता नाश्ता करू आणि मग थेट नाश्ता करून इथून आम्ही घरच्या प्रवासाला. आणि इथे सुद्धा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्ती ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.